गरज असते ती ऍक्शन. नोटबुक मध्ये एखादा विषय लिहून ठेवला ना आपल्याला क्लॅरिटी येते. नमस्कार, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओ मध्ये. आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी आज कोणत्या विषयावरती बोलणार आहे ते. तर बघा, बऱ्याच वेळेला काय होतं की आपण उगाचच विचार करत बसतो, कृती मात्र अजिबातच करत नाही. तर झालेलं असं आहे बघा, मी एक हाऊसवाईफ आहे, त्याचबरोबर कंटेंट क्रिएटर सुद्धा आहे. तर जास्त मोठी काही म्हणजे युट्यूबर नाही आहे मी. तर ही गोष्ट सुद्धा मला क्लिअर करायची होती. तर बऱ्याच वेळेला काय होतं बघा की म्हणजे युट्यूबर म्हणून मी सांगते तुम्हाला. तर मी कोणता व्हिडिओ पोस्ट करू, मग मी कोणत्या व्हिडिओचं शूट करू, मग मी हा व्हिडिओ कधी पोस्ट करू, हे म्हणजे हे विचार सारखे डोक्यामध्ये चालूच असतात. तर माझ्या तरी असतातच. म्हणजे म्हणजे तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये कसे विचार असतात ते मला माहित नाही. तर मग मला असं वाटतं की आपण विचार करत खूप बसतो, कृती मात्र अजिबातच करत नाही. बघा, विनाकारण म्हणजे विचार करत बसले ना स्ट्रेस वाढत जातो. आणि मग स्ट्रेस वाढला की ती वेळ सुद्धा निघून जाते आणि आपण ज्या विषयावरती व्हिडिओ करणार असतो ना, तर तो व्हिडिओ सुद्धा आपण शूट करत नाही. मग व्हिडिओचं तर सोडाच, म्हणजे बाकीचेच विचार म्हणजे डोक्यामध्ये यायला लागतात. आपण डिमोटिवेट होतो, निगेटिव्ह विचार यायला सुरुवात होते. तर तसं करायचं नाही. तर मी माझा अनुभव तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर झालं होतं असं, मी 4 दिवसासाठी गावी गेली होती आणि त्या 4 दिवसामध्ये कुठलाच व्हिडिओ मी शूट केला नाही आणि पोस्ट सुद्धा केला नाही. तर त्यामुळे झालं काय, व्हिडिओ नाही तर व्ह्यूज नाहीत, आणि व्ह्यूज नाहीत तर वॉच टाईम नाही. आणि मग तुम्हाला माहीतच आहे की या दोन्ही गोष्टी असतील तर सबस्क्रायबर गेन होतात ते. तर हे बघा, मग त्यामुळे वॉच टाइम डाऊन झाला, परत व्ह्यूज डाऊन झाले, सबस्क्रायबर काही वाढले नाहीत. मग चॅनेलची अवस्था होती ती जैसे तस, म्हणजे जैसे थे अवस्था होती चॅनेलची. ते डोक्यामध्ये सुचणाऱ्या गोष्टी असतात ना त्या सुद्धा सुचत नाहीत. तर तर मला हे सांगायचं आहे की तुमच्या डोक्यात म्हणजे जो पण कुठला पहिला विषय येईल ना, तर त्याच्यावरती लगेच तुम्ही व्हिडिओ शूट करा आणि एडिट करून लगेच पोस्ट करा. मग बघा त्या व्हिडिओचं म्हणजे मग बघा तुम्ही तो व्हिडिओ कसा म्हणजे कसा गेन करतोय, व्ह्यूज गेन करतोय, सबस्क्रायबर गेन करतोय. आणि मी थोडंसं हे ऑब्झर्व केलेलं आहे आणि माझी एक सवय आहे ती सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. तर मी काय करते, म्हणजे स्वयंपाक करत असताना, झाडू मारत असताना, म्हणजे कपडे धुत असताना, तर माझ्या डोक्यामध्ये अशा कंटेंटच्या आयडिया येतात. तर ते मी काय करते, लगेच त्या नोटबुकमध्ये लिहून ठेवते. आणि म्हणजे वन बाय वन म्हणजे तसे मी व्हिडिओ बनवत जाते. आणि मग ते व्हिडिओ बनवत असताना सुद्धा मी असे छोटे छोटे पॉइंट म्हणजे एका पेजवरती पॉइंट सुद्धा लिहून काढते. आणि मग काय बोलायचं ते सुद्धा मी म्हणजे ठरवते, मनातल्या मनातच ठरवते. आणि तसे मी म्हणजे असं कॅमेरासमोर फेस टू फेस बसून मी ते बोलते. ते पॉइंट म्हणजे पॉइंटला धरून त्या गोष्टी मी अशा बोलत जाते. तर ही सुद्धा एक माझी सवय आहे. तर ही सवय चांगली आहे बघा. मी ज्या म्हणजे जे पण विषय लिहून ठेवलेले आहेत ना, आणि तेच विषय मी म्हणजे तेच कंटेंट मी पोस्ट केलेलं आहे. तर म्हणजे ते व्हिडिओ माझे चांगले चाललेले आहेत, म्हणजे बऱ्यापैकी त्याला व्ह्यूज वगैरे येतात. तर ही गोष्ट मी एक ऑब्झर्व केलेली आहे आणि मला सांगायची आहे की तुम्ही सुद्धा म्हणजे विचार करत बसू नका. लगेच डोक्यात म्हणजे विषय आला ना, लगेच तो व्हिडिओ पोस्ट करायचा, म्हणजे शूट करायचा. आणि आता म्हणजे एवढं अवघड राहिलेलं नाहीये. पहिलं कसं थोडंसं वेळ लागायचा की म्हणजे शूट करण्यापासून, एडिट करण्यापासून, थंबनेल बनवण्यापर्यंत खूप वेळ जायचा. आणि म्हणजे खूप थकवा पण यायचा त्यावेळेस. आणि आता म्हणजे कसं चॅट जीपीटी आहे, परत जेमिनाय आहे. आणि म्हणजे चॅट जीपीटी आणि जेमिनायमुळं थंबनेल किती इझिली आपण बनवू शकतोय. म्हणजे वेळ जातो तो फक्त शूट करण्यामध्ये आणि एडिट करण्यामध्ये. तर म्हणजे मला असं वाटतं की जे पण हाऊसवाईफ वगैरे आहेत ना लेडीज, तर त्यांच्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे करिअर म्हणून. म्हणजे यूट्यूबर प्लस म्हणजे घर सांभाळून त्या यूट्यूब सुद्धा इझिली करू शकतात. मी लगेच कंटेंटचा विषय आहे ना, तर तो लिहून ठेवते. आणि लिहून ठेवला ना, म्हणजे नोटबुकमध्ये एखादा विषय लिहून ठेवला ना आपल्याला क्लॅरिटी येते. आणि क्लॅरिटी आली की आत्मविश्वास सुद्धा वाढतो. ते व्हिडिओमध्ये जर गॅप असेल ना, तर लगेच इफेक्ट आपला चॅनेलवरती दिसून येतो. तर ती सुद्धा गोष्ट मी ऑब्झर्व केलेली आहे आणि मी तुम्हाला सांगितली ती गोष्ट. अनुभव मला तुमच्यासोबत शेअर करायचा होता. आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्स फॉर वॉचिंग. धन्यवाद.